नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक हँड एम्ब्रॉयडरीच्या 20 स्टिच शिकलो होतो। त्यातल्याच काही स्टिचचा उपयोग करून आज आपण हे अल्फाबेटची एम्ब्रॉयडरी करणार आहोत। यालाच मोनोग्राम असेही म्हणतात। याच्यामध्ये जो ससा दिसतोय तिथे आपण फॅब्रिक फेल्टिंग ही नवीन टेक्निक यूज करणार आहोत। ते शेवटीला येईल, आधी आपण एम्ब्रॉयडरी करून घेऊयात। तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नवीन टेक्निक काय आहे ते पण कळेल। चला तर मग सुरू करूयात। बेसिक स्टिच मधली आता पहिली स्टिच आपण यूज करतोय ती या ए च्या बॉर्डरला आपण बॅक स्टिच टाकणार आहोत। मी सुरू करतेय। मी इथे पर्ल कॉटनचे धागे येतात, पर्ल कॉटन थ्रेड म्हणून, त्यातला हा 8 नंबरचा धागा घेतलेला आहे। हा सिंगल थ्रेड आहे। तुम्ही डॉलीचा किंवा मग तुम्ही अँकरचे थ्रेड पण वापरू शकता। अशाच पद्धतीने पूर्ण बॉर्डरला आपल्याला बॅक स्टिच टाकून घ्यायची आहे। फॅब्रिक फेल्टिंग कशी करतात हे शिकण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा।
ते पूर्ण बॅक स्टिच करून घेतलेली आहे मी। आता एच्या मध्ये पण आपण पूर्ण फिलिंगची स्टिच करणार आहोत, त्याला लॉंग अँड शॉर्ट स्टिच म्हणतात। आपण 20 बेसिक स्टिच शिकलो, त्यात ती शिकलो नव्हतो। मी आता तुम्हाला दाखवते ती कशी करायची आहे। एक स्टिच मोठी असेल, एक स्टिच लहान असेल। आपण इथून वर घेतो ना, तेव्हा ती अर्ध्यापर्यंत स्टिच टाकायची आहे। ही अशी अर्ध्यापर्यंत स्टिच टाकायची आहे। मग ह्याच्या मधून पुन्हा वरती सुई घेऊन राहिलेल्या अर्ध्यात स्टिच टाकायची आहे। अखंड स्टिच टाकली असती तर ती लूज होते काही वेळानंतर, त्याच्यामुळे 2 स्टिच मध्ये ते पूर्ण करायचं। त्याच प्रकारे आपल्याला पूर्ण ए फिल करायचं आहे। काही स्टिच मोठ्या, काही स्टिच लहान घ्यायच्यात। मग ते इतक्या मोठ्या स्पेस मध्ये जर मोठ्या स्टिच टाकून आपण ते भरलं तर त्या स्टिच लूज होतात आणि मध्ये मध्ये आपल्याला फॅब्रिक दिसायला सुरुवात होते। त्यामुळे लहान मोठ्या स्टिच टाकूनच ते पूर्ण फिल करायचंय। तुम्ही कसेही रॅन्डम लहान मोठे टाकू शकता, त्याचं काही सिक्वेन्स वगैरे असं काही नसतं। फक्त कापड दिसलं नाही पाहिजे ना, आणि पूर्ण भरीव ती स्टिच झाली पाहिजे। आपली लॉंग अँड शॉर्ट स्टिच पूर्ण भरून झालेली आहे मध्ये। मी इथपर्यंतच बॅक स्टिच केली होती बॉर्डरला। आता इथून इथपर्यंत मी ग्रीन कलरची स्टिच टाकणार आहे। त्याच्यासाठी मी
हा अँकरचा थ्रेड यूज केलेला आहे, 237 नंबरचा थ्रेड आहे हा। मी स्प्लिट स्टिचचा उपयोग करणार आहे इथे टाकायला। मी वरती थ्रेड घेणार आहे, काही अंतरावरनं खाली घेणार आहे थ्रेड, आणि या थ्रेडच्या मधून आधी जी स्टिच टाकली त्या स्टिचच्या मधून आपण थ्रेडच्या मधून सुई वर घेणार आहे, पुन्हा काही अंतरावरनं खाली टाकायची आहे, पुन्हा धाग्याच्या मधून सुई वर घ्यायची आहे, पुन्हा काही अंतरावरनं खाली टाकायची। ही पण आपण बेसिक स्टिच मध्ये शिकलो होतो, स्प्लिट स्टिच म्हणतात। पानांची पूर्ण फांदी मी या स्टिचनी करते। आणि मी हा 4 पदरी धागा घेतला होता। तुम्हाला मी मागे सांगितलं होतं अँकरचे किंवा डॉलीचे थ्रेड आपण यूज करतो त्याच्यामध्ये धागा हा 6 पदरी असतो, त्यातले आपण आपल्याला हवे तेवढे धागे वापरू शकतो। तर मी ह्या स्टिच साठी 4 पदरी धागा घेतलेला आहे। आता पानांमध्ये फिलिंग करायची आहे, तिथे मी फिश बोन स्टिचचा उपयोग करणार आहे, ती पण आपण शिकलो होतो। मी पानांच्या मधून सुई वर घेतलेली आहे, इथे मध्ये टाकते सुई पानाच्या एकदम एक्झॅक्ट। आता डाव्या साइडच्या पॉइंट वरनं मी पुन्हा सुई वर घेते, पुन्हा मी इथे मध्ये टाकते, उजवीकडनं मी सुई वर घेणार आहे, पुन्हा इथे खाली मध्ये टाकणार आहे, ही पण आपण बेसिक स्टिच मध्ये शिकलो होतो। अशाच पद्धतीने मी राहिलेली पानं पण पूर्ण करून घेतेय। आपण ही मधमाशी करतोय, ह्याच्यामध्ये पण मी सॅटिन स्टिचेस फिल करणार आहे। पिवळा धागा घेतलेला आहे मी। आता पांढऱ्या धाग्याने मी त्याच्यावरचं हे करते, पुन्हा ह्यात सॅटिन स्टिचेस फिल करणार आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे पण करून घेतलेले आहेत। आता काळ्या धाग्याने ह्याच्यावरचे पट्टे मी करून घेतेय, फक्त एक स्टिच टाकणार आहे, जास्ती नाही। इथे खालच्या साईडला मी हिरव्या रंगाने फ्रेंच नॉट टाकून घेतलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल। तशाच मी इथे पिवळ्या रंगाने पण टाकून घेतलेल्या आहेत। आता अशाच मी इथे गुलाबी रंगाने फ्रेंच नॉट टाकतेय।
मी सुईला 2 वेळा धागा गुंडाळून फ्रेंच नॉट टाकते, म्हणजे त्या थोड्याशा मोठ्या होतील. आपण या फ्रेंच नॉट बेसिक स्टिच मध्ये शिकलो होतो, त्याच पद्धतीने ह्या टाकायच्या आहेत. आता आपण फुलामध्ये स्टिचिंग करणार आहोत. या फुलांमध्ये मी सॅटिन स्टिच फिल करणार आहे. फुलांमध्ये सॅटिन स्टिच घालायला मी हा निळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे. हा पुन्हा अँकर कंपनीचाच आहे, 186 त्याचा नंबर आहे. मी मधून सुरू करतेय, एकदम मिडलला मी स्टिच टाकणार आहे पहिली. नंतर दोन्ही एंडला टाकणार आहे. पुन्हा या एका साइडला टाकणार आहे. मी एक साइड पूर्ण नाही करून घेणार, मी एका वेळेस दोन्ही साइड्सला टाकत जाणार आहे. आता जिथे जिथे मला गॅप दिसते त्या गॅप मध्ये मी स्टिच फिल करणार आहे. अशाच पद्धतीने आता मी दुसरी पाकळी पण करणार आहे फुलाची. पुन्हा मी आधी मध्ये स्टिच टाकते, नंतर दोन्ही साइड्सला टाकणार आहे. अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पाकळ्या पण पूर्ण करून घेतेय. फुल मी करून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये देखील फ्रेंच नॉट टाकणार आहे. फुलामध्ये मी पांढऱ्या रंगाच्या फ्रेंच नॉट टाकते. सेम पद्धतीने फ्रेंच नॉट टाकायचे आहेत जसे आपण आधी टाकले आहेत. फ्रेंच नॉट पूर्ण झालेली आहे. आता इथे खाली मी लाल रंगाची फिलिंग करणार आहे. ही पण आपण सॅटिन स्टिचनीच करणार आहोत. जसं फुलांमध्ये आपण केलं होतं तसंच आपण करतोय. पांढरे टिपके दाखवण्यासाठी मी व्हाईट कलरचा थ्रेड घेतलेला आहे. मी मध्ये मध्ये एक क्रॉस मध्ये स्टिच टाकणार आहे. मी त्याच्यासाठी 2 पदरीच धागा घेतलेला आहे.
हे खालचं देठ करण्यासाठी मी डार्क ब्राऊन कलरचा धागा घेतलेला आहे। याच्यामध्ये पण आपण सॅटिन स्टिचचाच उपयोग करणार आहे आणि त्या आडव्या टाकणार आहोत। नाकामध्ये आणि डोळ्यांमध्ये दोन्हीमध्ये पण ब्लॅक थ्रेडनी मी सॅटिन स्टिच फिल करते। अल्फाबेट मध्ये आपण नवीन टेक्निक शिकणार होतो नीडल फेल्टिंगची। त्याच्यासाठी लागणारं सामान आहे हे वूल आहे, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत ह्या तुम्ही पाहत असताल। हे 480 ला मला सामान मिळालं होतं। इतकं सामान त्याच्यामध्ये येतं त्या किटमध्ये। मी त्यातलं काहीच अजून वापरलेलं नाहीये। थोडं कॉस्टली आहे, Amazonवर इझिली अवेलेबल आहे। तुम्ही नीडल फेल्टिंग किट म्हणून सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल। आता आपण या 2 रंगाच्या वूलचा उपयोग करणार आहे आणि हा स्पंज आहे। आपण बऱ्याच वेळा गणपतीमध्ये आणतो असला स्पंज आणि या त्याच्या नीडल्स आहेत। या 4 नीडल्स मला मिळाल्या होत्या। खूप शार्प पॉइंट आहेत त्यांचे आणि प्रत्येकाच्या पॉइंटची साईज ही वेगवेगळी आहे, बारीक आणि जाड अशी आहे। आता आपण त्यातल्या एका नीडलचा उपयोग करून फॅब्रिक फेल्टिंग करणार आहोत। जिथे आपल्याला फॅब्रिक फेल्टिंग करायचं आहे त्याच्या खालच्या साईडला हा स्पंज आपल्याला ठेवायचा आहे। मी इथे रिंगच्या खाली हा स्पंज ठेवती आहे। मला इथे करायचं आहे फॅब्रिक फेल्टिंग, तर मी इथे हे स्पंज ठेवलेलं आहे। आता ही जी वूल आहे त्यातली मी थोडी काढून घेतेय। व जिथे मला ती लावायची आहे तिथे मी ही ठेवणार आहे अशी पसरवून थोड्या थोड्या जागेवर। व आपण फक्त ह्या सुईनी पंच करायचं आहे या वूलला। जिथे जिथे आपल्याला ती वूल लावायची आहे त्या सगळ्या एरियामध्ये आपण पंच करायचं आहे। या सुईमुळे ही वूल खाली कापडामध्ये अडकली जाते। कापड आणि खालच्या स्पंज दोन्हीमध्ये अडकली जाते। थोडं करताना लक्ष ठेवायचंय, पॉइंट खूप शार्प आहे, बोटाला लागू शकतं। पाहू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये पूर्णपणे हे झालेली, त्याच्यामध्ये झूम करून दाखवते मी, तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे कापडामध्ये ती अडकली गेलेली आहे। ती आहे तुमचं निघत नाही, तुम्ही कितीही ओढलं तरी ते निघत नाही किंवा पडणारही नाही ते। मी पुन्हा स्पंज खाली ठेवतेय
व आता मी सगळीकडेच हे फेल्टिंग करून घेणार आहे। अशाच प्रकारे फॅब्रिक फेल्टिंग नसेल करायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये सॅटिन स्टिच करू शकता। पांढऱ्या रंगाचा धागा घेऊन किट मध्ये क्लिअर व्हाईट मला वूल नाही मिळाली, ही थोडीशी ऑफ व्हाईट आहे, त्याच्यामुळे मी तीच वापरतेय। आधी प्रॉपर किनारी पासून नीट सगळीकडनं लावून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी सगळं पूर्ण करून घेतेय।
फॅब्रिक फेल्टिंग मी करून घेतलेलं आहे। आता मी पुन्हा इथे बॉर्डरला बॅक स्टिच घालतेय व्हाईट यानी। अल्फाबेट एम्ब्रॉयडरी कशी करायची तसंच फॅब्रिक फेल्टिंग कसं करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप शिकलेलो आहोत। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मी अशाच प्रकारे पुढे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत।